नमस्कार. सध्या आपल्या समाजात एक नवा धार्मिक सिद्धांत जन्माला आला आहे. तो म्हणजे जितका मोठा DJ तितकी मोठी भक्ती. होय, आता भक्तीची मोजणी आरतीने, भजनाने किंवा चांगल्या विचाराने होत नाही. ती होते बेसच्या संख्येने. कोणाच्या DJला 20 बेस आहेत, कोणाच्या 30, कोणाच्या 50 आणि काही ठिकाणी तर अशी स्पर्धा लागलेली असते की देवापेक्षा DJ मोठा झाला आहे. आज परिस्थिती अशी आहे की मिरवणूक सुरू झाली की देव कुठे आहे हे शोधण्यासाठी लोकांना आधी DJच्या भिंती बाजूला कराव्या लागतात. प्रश्न असा आहे की आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी मिरवणूक काढतोय की संपूर्ण तालुक्याच्या कानाचे पडदे फाडण्यासाठी. एक काळ होता जेव्हा उत्सव म्हटलं की टाळ मृदुंगाचा नाद, भजन कीर्तन, ढोल ताशांचा उत्साह, लेझिमची शिस्त आणि भक्तीचा सुगंध जाणवत असे. लोक देवाच्या नावाने एकत्र यायचे, समाजात बंधुभाव वाढायचा, माणसाला विचार मिळायचा, मुलांना संस्कार मिळायचे. पण आज ट्रॅक्टरवर लोखंडी रॅक लावून त्यावर 40-50 बेसचे स्पीकर उभे केले की कार्यक्रम भव्य समजला जातो. आवाज इतका असतो की घरातील खिडक्यांच्या काचा थरथरू लागतात. मग त्या घरातल्या वृद्धांच्या छातींची अवस्था काय होत असेल याचा विचार कोणी करतो का? लहान बाळं घाबरून रडत असतात. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा अभ्यास विस्कळीत होतो. रुग्णालयातील रुग्ण त्रस्त होतात. पण आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही, कारण आपण भक्ती करत असतो ना. पण खरंच की भक्ती आहे का, की केवळ अहंकाराचा बाजार आहे? माझा DJ मोठा, माझा बेस जास्त, माझ्या मंडळाची ताकद मोठी, या स्पर्धेत आपण माणुसकी हरवून चाललेलो आहोत. आणि या स्पर्धेची किंमत अनेकांना जीव घेऊन चुकवावी लागलेली आहे. गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी DJच्या प्रचंड आवाजामुळे तरुणांना हृदयविकाराचे झटके आल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. नाचता नाचता अचानक कोसळून मृत्यू झालेल्या तरुणांच्या बातम्या आपण वारंवार पाहिलेल्या आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत की अत्यंत तीव्र ध्वनी आणि कंपनांचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे ऐकण्याची क्षमता. आज हजारो तरुण तासनतास त्या स्पीकरसमोर उभे राहून नाचतात. क्षणिक आनंदासाठी ते स्वतःच्या कानाचे नुकसान करून घेत आहेत. पण कोणाला त्याची काळजी आहे? आपल्याला फक्त व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, रील्स बनल्या पाहिजेत आणि सोशल मीडियावरती लाईक्स मिळाले पाहिजेत. यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं? पण फक्त आवाजाचा प्रश्न नाही. DJच्या गाडीवर बसलेला मायक्रोफोनधारी ऑपरेटर हा आता वेगळाच विषय झाला आहे. गाणं सुरू असताना मध्येच घोषणा, मग घोषणा नाही तर चितावणी, मग चितावणी नाही तर थेट अपमान, एकमेकाच्या मंडळांना टोमणे, दुसऱ्याच्या गटाला उचकवणारी भाषा, कधी जातीवरून, कधी समाजावरून, कधी राजकारणावरून, आणि मग सुरू होतात वाद, भांडणं, मारामाऱ्या, गुन्हे, पोलीस स्टेशनच्या फेऱ्या. ज्या उत्सवातून प्रेम आणि ऐक्याचा संदेश जायला हवा होता त्यात उत्सवातून द्वेष आणि संघर्ष निर्माण होत आहे. याहून मोठी शोकांतिका दुसरी असूच शकत नाही. आणखी एक भयंकर बदल आपल्या डोळ्यासमोर घडतोय. लहान मुलं, अगदी 8-10 वर्षाची मुलं देवाच्या मिरवणुकीत अश्लील गाण्यावर नाचताना दिसतात. काही ठिकाणी दारूच्या नशेत तरुण बेफान होऊन नाचतात, अश्लील हातवारे करतात, त्यात स्त्रियांचा अवमान करणारी गाणी वाजवतात. आणि काही ठिकाणी तर मिरवणुकीसमोर नर्तकांना आणून नाचवण्यापर्यंत मजल गेलेली आहे. मग प्रश्न पडतो, हा धर्म आहे की संस्कृती आहे, की संस्कृतीच्या नावाने चाललेला बाजार आहे? कारण धर्म माणसाला उन्नत करतो, संस्कृती माणसाला सभ्य बनवते. आणि जे माणसाला विकृतीकडे नेतं ते ना धर्म असतं ना संस्कृती. म्हणूनच आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आवाजाच्या मर्यादा काटेकोरपणे लागू झाल्या पाहिजेत. नियम मोडणाऱ्या साऊंड सिस्टीमवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. प्रक्षोभक घोषणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पारंपरिक कलेला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. ढोल, ताशा, लेझिम, झांज, भजन, कीर्तन, लोककला हीच आपली खरी ओळख आहे. हीच आपली संस्कृती आहे. हीच आपली परंपरा आहे. कारण देव हा आवाजाचा नाही, भावनेचा भुकेला असतो. त्याला बेसच्या कंपनापेक्षा भक्तीच्या स्पंदनाची किंमत जास्त असते. तो लाखो रुपयाच्या DJने प्रसन्न होत नाही. तो चांगल्या विचारांनी, चांगल्या आचरणांनी आणि समाजहिताच्या कामांनी प्रसन्न होतो. म्हणूनच आज प्रत्येकानं स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपण उत्सव साजरा करतोय का, की उत्सवाच्या नावाखाली संस्कृतीची हत्या करतोय?
जर उत्तर दुसरं असेल तर अजून वेळ गेलेली नाही. उत्सव वाचवायचे असतील, संस्कृती जपायची असेल आणि पुढच्या पिढीला योग्य दिशा द्यायची असेल तर डीजेच्या या अनियंत्रित विकृतीला वेळेत व्यसन घालावे लागेल. कारण धर्म आवाजाने नाही तर विचाराने जिवंत राहतो. धन्यवाद.